खूप वरती आलोय आता। इथे आहे आमचा टेंबीखोडावे गाव। गाईस आता तुम्ही मॅगी बघू शकता, एकदम सुंदर अशी झाली आहे बघा। हे हॅलो नमस्ते, कसे आहात? मजेत तर मजेत असायला पाहिजे। नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र हार्दिक पाटील पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर गाईज माझ्यासोबत आहे विघ्नेश आणि आता पाऊससुद्धा पडला होता। तर आता आम्ही दोघे निघालो आहे डोंगरामध्ये जाण्यासाठी। तर चला आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया। गाईज आता आम्ही आलो होतो गावामध्ये आणि आता आमच्यासोबत रिहानसुद्धा आहे। तर आता आम्ही जाणार आहे दुकानामध्ये आणि दुकानामध्ये जाऊन घेऊन येणार मॅगी आणि मॅगी खायला जाणार आहे डोंगरामध्ये। गाईज आता आम्ही निघालो आहे डोंगरामध्ये जाण्यासाठी आणि माझ्यासोबत आहे रिहान आणि त्याचबरोबर आहे विघ्नेश। तर निघालो आहे आता आम्ही पुढे। आता आम्ही रस्त्याला आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता चारी बाजूला कसं सुंदर एकदम भारी असं जंगल आहे बघा। गाईज आता अर्ध्यापेक्षा जास्त वरती आलो आहे आणि हा काही थकलो नाही, परंतु मी थकलो आणि तिथे विघ्नेश तर पुढे पुढे चालला एकदम। काहीच खूप वरती आलो आहे आता आणि अजून फक्त हे बघा, हा इतका डोंगर चढायचा आहे। इतक्या वरती चढलो की नंतर तिथे आम्ही सुरुवात करू मॅगी बनवायला। काहीच फायनली आम्ही पोचलो आहे डोंगरामध्ये आणि घाम बघू शकता तुम्ही किती निघाला आहे। आणि आता हे आमचं सामान आहे, कुड्या आहेत आणि ह्याच्यामध्ये पाणी आहे आणि याच्यामध्ये मॅगी आणि टोमॅटो वगैरे आहे सामान, तुम्हाला नंतर दाखवतोच। तर गाईज आता तुम्हाला एकदम सुंदर असा व्ह्यू दाखवतो। चला या तुम्हाला दाखवतो। तुम्हाला मी या बाजूचा व्ह्यू दाखवतो आणि नंतर तुम्हाला पाठच्या बाजूचा दाखवतो। तर हे बघू शकता आता तुम्ही। आणि गाईज हा इथे आहे आमचा टेंबीखोडावे गाव। तर या गाईज तुम्हाला आता इथला व्ह्यू दाखवला, तर तुम्हाला तिथे पाठचा व्ह्यू दाखवतो। तर या तुम्हाला दाखवतो। त्या बाजूला तुम्ही बघितलं असेल एकदम भारी असं खारडी वगैरे होती आणि तुम्हाला या बाजूला दाखवतो कसं जंगल आहे, एक नंबर तुम्हाला दाखवतो। हे बघा तुम्ही ते बघू शकता, पूर्ण असं जंगल आहे हे बघा। गाईज ही समोर पुढे दिसते ती वैतरणा खाडी आहे। गाईज यांना बोललो की मॅगी बनवण्यासाठी तुम्ही सामान लावा, तर इथे बघा यांचे कसे नखरे चालू आहेत। हे बघा, एक तिथे झाडावरती चढलाय आणि एक इथे लटकतोय, हा बघा। गाईज फायनली आम्ही आता मॅगी बनवायला स्टार्ट केला आहे आणि विघ्नेश तिथनं दगड्या घेऊन येत आहे। इथे गाईज थोडासा लोच झाला आहे। आम्ही दगड्या लावल्या होत्या आणि ही कढई जी आहे ती त्याला बरोबर लागते म्हणून आता खड्डा खणायला लावला आहे, कारण की कुड्या व्यवस्थित लागल्या पाहिजे म्हणून आता खड्डा खणतोय आम्ही। या बघूया आता कढई ठेवून इथे बरोबर लागते की नाही। तर विघ्नेश कढई लावतो। कढई तर व्यवस्थित लागली आहे, आता कुड्या लावायला लावल्या आहे। गाईज जुगाड बघू शकता तुम्ही कसं लावला आहे, हा बघा। पेटवण्यासाठी कापड आणले आणि कापड कसलं आहे, तर कापड आहे ती बटरच्या। आग तर आता पेटले आहे। आता टोमॅटो आणि कांदा होता तो कापून घेऊया। गाईज ते दोघं पण गेले आहेत घरी आणि मला आता एकट्याला मॅगी बनवायला लावली आहे बघा। गाइस आता तुम्ही मॅगी बघू शकता, एकदम सुंदर अशी झाली आहे बघा।
फायनली मॅगी झाली आहे आणि बघा इथे आम्ही आग पेटवली होती आणि ही बघा ही मॅगी बनवलेली आहे. तर आता थोड्याच वेळात विघ्नेश येतच आहे आणि विघ्नेश आला की आम्ही मॅगी खायला सुरुवात करू. बघा हा गेला होता 12:30 वाजता आणि हा बघा कधी आला आहे. आता वाजला आहे 1, अर्ध्या तासानंतर आला आहे बघा. आता आम्ही मॅगी खाणार आहेत त्या दगडावरती. तर गाईज आता बघू शकता आम्ही मॅगी खाणार आहे आणि गाईज हा व्ह्यू बघू शकता तुम्ही, 1 नंबर असा व्ह्यू आहे. पण मला वाटते गाईज पाणी असतं तर अजून जास्त मजा आली असती. गाईज 1K जर या व्हिडिओला व्ह्यूज आले तर आम्ही नक्की एकदा परत येऊ आणि या दुसऱ्या फेरीला आम्ही चिकनची रेसिपी बनवू. आत्ता आम्ही निघालो आहे घरी जाण्यासाठी आणि आता आम्ही उतरायला लागलो आहे डोंगर. तर डोंगरातून आता खाली उतरू आणि विघ्नेशच्या घरी जाईल आणि मी माझ्या घरी जाईल. तर गाईज आता आम्ही फायनली डोंगरावरून खाली उतरलो आहे. तर गाईज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि कमेंट करून सांगा कसा व्हिडिओ होता. तर चला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर चला बाय.